स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात भेट झाल्याची शक्यता। नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यावर थेट हल्लाबोल। तिघेच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक भुजबळांची खंत। भुजबळांना मंत्री करा असं फडणवीसांना सांगितलं, पण त्यांचं कोणी ऐकलं नाही। भुजबळांचा हल्लाबोल, लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात। नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य, नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आजही विधानभवनाबाहेर सलग 2 दिवस कामकाजात सहभाग नाही। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दादांची गैरहजेरी। फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या कटाचा ATSद्वारे चौकशी, काल सभागृहात सादर झाली होती ऑडिओ क्लिप। मनोज जरांगे यांचा पुन्हा एल्गार, 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण, मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेने स्वीकारलं, 269 सदस्यांचं विधेयकाच्या बाजूने मतदान, तर 198 सदस्यांच्या विरोधात मतदान। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं नवं CCTV फुटेज हाती, निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मृत संतोष देशमुखांच्या भावाच्या भेटीचा व्हिडिओ समोर। क्रिकेटर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडी आणि झेडपी शाळांना भेट, चिमुकल्यांसोबत मारल्या गप्पा आणि खिचडीचाही घेतला आस्वाद। तिसऱ्या टेस्टमध्ये फॉलो ऑन टाळण्यात भारताला यश, बुमराहने आकाशदीपच्या शेवटच्या विकेटसाठी नाबाद 39 धावांच्या भागीदारीनं नामुष्की टळली। दिवस अखेर भारताच्या 9 बाद 252 धावा।